वर्ग 12वी विषय अर्थशास्त्राच्या सर्व विद्यार्थिनींचं पुन्हा एकदा अत्यंत मनापासून मी स्वागत करतो. विद्यार्थी मैत्रिणींनो, मागच्या तासिकेमध्ये आपण दुसरं प्रकरण उपयोगिता विश्लेषणच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण या प्रकरणाच्या होतो. पेज नंबर 12च्या आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या चार्टवर आपण प्रामुख्याने लक्ष घालणार होतो. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आपण समजून घेऊया या चार्टला एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगांपासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या उपयोगितांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता असते. सांगण्याचं तात्पर्य, एखादा व्यक्ती आपली गरज पूर्ण करण्याकरिता क्रमाक्रमाने जितक्याही वस्तूंचं उपभोग तो घेतो, त्या उपभोगांती त्याला प्राप्त झालेली एकूण उपयोगितेची बेरीज अर्थात एकूण उपयोगिता. सांगण्याचं तात्पर्य, वस्तूच्या विविध नगापासून क्रमशः एखाद्या व्यक्तीला प्राप्त होणाऱ्या त्या गरजांची बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता. आता सीमांत उपयोगिता. वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगातून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. या ठिकाणी थोडं एकूण उपयोगितेपेक्षा वेगळं पण आपल्याला या सीमांत उपयोगितेमध्ये दिसतो आहे. वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगापासून, वाढीव नगाच्या म्हणजे पहिली आपण उदाहरणार्थ आपल्याला तहान लागलेली आहे, पहिला ग्लास आपण पाणी पिलो, पहिल्या ग्लासपासून फॉर एक्झाम्पल आपल्याला उपयोगितेच्या 10 मात्रा प्राप्त झाल्या, म्हणजे त्याची एकूण उपयोगिता किती झाली? 10. का एकूण उपयोगिता 10 झाली? कारण आपण एकच ग्लास पाणी पिलो. त्याची सीमांत उपयोगिता सुद्धा किती झाली? 10. का? कारण आपण एकच ग्लास पाणी पिलो. त्याच्या पुढची आपण वस्तूचं उपभोग घेतलं का? नाही. समजा त्या तहानलेल्या व्यक्तीने पुन्हा एक दुसरा ग्लास आपली तहान भागवण्यासाठी पाणी पिलं, तर त्या दुसऱ्या ग्लासपासून समजा त्याला 8 उपयोगितेच्या मात्रा प्राप्त झाल्या, म्हणजे उपभोगाच्या मात्रेमध्ये वाढ झाली, म्हणजे वाढीव नग झालं एका मात्रेने वाढीव नग झालं. तर त्या एका वाढीव मात्रेच्या उपभोगापासून जी प्राप्त होणारी उपयोगिता आहे ती म्हणजे सीमांत उपयोगिता. म्हणजे 8 मात्रा प्राप्त झाल्या दुसऱ्या ग्लासपासून, तर पहिल्या मात्रेपासून 10 झालं होतं, म्हणजे आता एकूण उपयोगिता किती येईल या ठिकाणी? 18. का? कारण एकूण 2 ग्लास पाणी म्हणजे 2 वस्तूचं उपभोग आपण घेतलं आणि 2 वस्तूच्या उपभोगापासून एकूण उपयोगिता 18 अशी प्राप्त झाली. आणि सीमांत उपयोगितेच्या बाबतीत असं होईल की एका वाढीव नगाच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता, अतिरिक्त 8 नग इथं प्राप्त झाले. तर लक्षात आलं असेल, वस्तूच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाच्या माध्यमातून व्यक्तीला प्राप्त होणारी अतिरिक्त उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. एकूण उपयोगिता घटत्या दराने काय होते? वाढते. तर सीमांत उपयोगिता घटत जाते. सीमांत उपयोगितेच्या कॉलममध्ये काय येईल? घटत जाते. तिसरं, एकूण उपयोगितेचा कॉलम रिकामा दिलेला आहे आणि सीमांत उपयोगिता 0 असते. तर या ठिकाणी एकूण उपयोगितेमध्ये काय येईल? महत्तम असते. लक्ष द्या,
जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते, किंवा जेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते तेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते. तिसरा मुद्दा, समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवल्यास एकूण उपयोगिता कमी होत जाते. समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवल्यास एकूण उपयोगिता कमी होत जाते. तर सीमांत उपयोगिता ऋण स्वरूपात प्राप्त होते. चौथ्या कॉलममध्ये आपण पाहिलं, समाधानाच्या बिंदूनंतर उपभोग चालू ठेवल्यास एकूण उपयोगिता कमी होत जाते. म्हणजे जसं 6व्या मात्रेमध्ये आपण पाहिलं होतं मागच्या कोष्टकामध्ये, 6व्या मात्रेपासून शून्य उपयोगिता, सीमांत उपयोगिता प्राप्त झाली होती. केव्हा? जेव्हा अ आणि क्षच्या रेषेला स्पर्श करून सीमांत उपयोगितेचा बिंदू करून गेला होता, तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य झाली होती. आणि सीमांत उपयोगिता जेव्हा शून्य होती तेव्हा एकूण उपयोगिता महत्तम होती. आणि समाधानाच्या बिंदूनंतर सुद्धा जर आपण उपभोग चालू ठेवला तर एकूण उपयोगिता घटते. जसं मागे आपण पाहिलं, 7व्या मात्रेपासून एकूण उपयोगिता ही दोन्ही घटली होती. तर सीमांत उपयोगिता ऋण 2च्या स्वरूपात प्राप्त झाली होती. म्हणून या ठिकाणी काय येईल? ऋण स्वरूपात प्राप्त होते. त्यानंतर 5वा मुद्दा आहे, एकूण उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत मूल्य निर्धारित करते. एकूण उपयोगिता वस्तूच्या वापराबाबत काय करते? मूल्य निर्धारित करते. तर सीमांत उपयोगिता काय करते? वाढीव वस्तूपासून मिळवलेली उपयोगिता आपल्याला प्रदान करते. वाढीव वस्तूपासून मिळवलेली उपयोगिता. ठीक आहे. त्यानंतर 6वा मुद्दा, सीमांत उपयोगिता धन, ऋण किंवा शून्य असू शकते. तर एकूण उपयोगिता महत्तम आणि स्थिर असते. तर या 6व्या कॉलममध्ये काय येईल? महत्तम व स्थिर. एकूण उपयोगिता नेहमी कशी असते? महत्तम व स्थिर असते. स्थिर कधी होते? 5व्या आणि 6व्या मात्रेवर आपण पाहिलं होतं. 5व्या मात्रेच्या उपभोगापासून आणि 6व्या मात्रेच्या उपभोगापासून प्राप्त झालेली एकूण उपयोगिता ही 30 होती. तर तेव्हा ती एकूण उपयोगिता स्थिर झाली होती. आणि महत्तम कधी? 6व्या वस्तूच्या उपभोगापासून सर्वाधिक अर्थात 30 हा अंक आपल्याला एकूण उपयोगितेचा प्राप्त झाला होता. म्हणजेच एकूण उपयोगिता महत्तम व स्थिर स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. तर सीमांत उपयोगिता धन, ऋण किंवा शून्य असू शकते. त्यानंतर आकृती या ठिकाणी दिलेली आहे एकूण उपयोगितेची. सीमांत उपयोगितेची आकृती आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने घेता येईल की हे झालं तर या ठिकाणी असं आहे
की आपल्याला अशा पद्धतीने या आकृतीचं या ठिकाणी विश्लेषण येईल. याचं कारण असं आहे की म्हणजे हा जो चढता आलेख आहे एकूण उपयोगितेचा, म्हणजे 10व्या मात्रेपासून म्हणजे 2 पासून सुरू झालं, इथे स्थिर झालं आणि पुन्हा हे 2नी वजा झालं. तर सीमांत उपयोगितेचा प्रवास म्हणजे एकूण उपयोगितेचा प्रवास हा खालून वर, कालांतराने स्थिर, पुन्हा खाली. लक्ष द्या, एकूण उपयोगितेचा प्रवास हा खालून वर, नंतर स्थिर आणि नंतर खाली. आलं लक्षात? तर सीमांत उपयोगितेचा प्रवास वरून खाली येणार आहे. हे असं इथे 0 आलं कारण स्पर्श झालेला आहे आणि इथे -2. इथे पहिली मात्रा, हे पहिलं बिंदू, दुसरं बिंदू, तिसरं बिंदू, चौथं, हे 5वं आणि हे -2नी 6वं. अशा पद्धतीने हा कॉलम या ठिकाणी इथे आपण समजून घेतलेला आहे. आता यापुढे आपल्याला घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत अभ्यासायचा आहे. हा फार महत्त्वपूर्ण परीक्षेच्या दृष्टीने सिद्धांत आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण हा सिद्धांत असल्यामुळे परीक्षेमध्ये 100% यावर एक 8 मार्काचा दीर्घोत्तरी प्रश्न स्वतंत्ररित्या आपल्याला विचारला जाते आणि म्हणून या प्रश्नाला आपण फार महत्त्व आणि फार वेटेज दिलं पाहिजे असं मला वाटते. घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. हा प्रश्न तुम्हाला घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सविस्तर स्पष्ट करा असं परीक्षेमध्ये 8 मार्काकरता विचारल्या जाते. तर लक्षात घेतलं पाहिजे घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत काय. तर सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी हा सिद्धांत मांडला. वस्तुनिष्ठ प्रश्न 1 मार्काकरता तुम्हाला हे विचारले जाते परीक्षेमध्ये की घट्ट्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम कोणी मांडला. तर सर्वप्रथम घट्ट्या सीमांत उपयोगितेचा हा सिद्धांत प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला. परंतु डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेला त्यांचा जो ग्रंथ आहे ज्याचं नाव अर्थशास्त्राची मूलतत्वे, यामध्ये या सिद्धांताला विस्तृत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात समजून घ्या याची प्रस्तावना. घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत जो आहे हा फार विवेकी उपभोक्त्याची वर्तणूक स्पष्ट करणारा आहे. विवेकी म्हणजे बुद्धिजीवी, जो बुद्धिचातुर्याने आपल्या वस्तू खरेदी करण्याचा जो निर्णय घेत असतो, अशाच विवेकशील बुद्धिजीवी ग्राहकांच्या संदर्भामध्ये घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत आपल्याशी चर्चा करतो असा एक अनुभव आहे. एखादा वस्तू जेव्हा एखादा ग्राहक अधिकाधिक आपल्याजवळ असावी या चेष्टेने, या भावनेने तो जेव्हा प्रयत्न करतो आणि अशावेळी त्या वस्तू जर त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात जर मुबलक प्रमाणात जर जमा झाल्या, तर अशा अधिक जमा झालेल्या वस्तूच्या बाबतीत त्याच्या मनामध्ये उदासीनता निर्माण होते. जी एकेकाळी त्याला वाटत होतं की ह्या वस्तू माझ्याजवळ मोठ्या प्रमाणात असाव्या, जेव्हा त्या वस्तू मोठ्या प्रमाणात साठा म्हणून त्या व्यक्तीजवळ जमा होतात, तेव्हा अधिकचा साठा त्याच्याकडे झाल्या कारणाने त्याच्या मनामध्ये त्या वस्तूच्या बाबतीत खूप जास्त आकर्षण निर्माण होत नाही, किंबहुना उदासीनता त्या वस्तू वापरण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या मनात निर्माण होतात. याला घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत असे या ठिकाणी गॉसेननी म्हटलेला आहे. तर याचा प्रवास असा आहे की सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी हा सिद्धांत मांडलेला आहे आणि या सिद्धांताची पूर्ण मीमांसा, या सिद्धांताचं पुरेपूर स्पष्टीकरण आणि सैद्धांतिक विश्लेषण आल्फ्रेड मार्शल जे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांनी 1890 साली त्यांच्याद्वारे लिखित असलेलं जे अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये त्यांनी घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत विश्लेषण अत्यंत मार्मिक आणि सोप्या पद्धतीने त्यामध्ये केलेलं आहे. सिद्धांताचे विधान. प्राध्यापक आल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना, या सिद्धांतामध्ये हा शब्द वारंवार
प्रकर्षाने वापरलं जातं. कोणतं? इतर परिस्थिती स्थिर असताना किंवा इतर परिस्थिती कायम असताना. हे लक्षात घेतलं पाहिजे. या सिद्धांताचा हा जो शब्द आहे मूळ बेसिक आहे, याचा मूळ फाउंडेशन आहे. तर प्राध्यापक ऑल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्या वस्तूपासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. लक्षात घ्या, या ठिकाणी या सिद्धांताचं विधान ऑल्फ्रेड मार्शल यांनी अशा पद्धतीने केलेलं आहे. ते म्हणतात की इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे एखाद्या ग्राहकाचं उत्पन्न, एखाद्या ग्राहकाची आवड-निवड, एखाद्या बाजारपेठेतली परिस्थिती, वस्तूच्या किमती ह्या सर्व स्थिर असताना, अर्थात ते झालं इतर परिस्थिती स्थिर असताना. तर इतर परिस्थिती स्थिर असताना एखाद्या व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात जर वाढ होत गेली तर त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान त्या व्यक्तीस कमी होते. कारण असं आहे की आधीपासूनच जर एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीजवळ असेल आणि त्या व्यक्तीजवळ असलेल्या वस्तूच्या संख्येमध्ये अर्थात साठ्यामध्ये जर पुनश्च वाढ झाली तर अशा झालेल्या पुनश्च वाढीमुळे त्या व्यक्तीला त्या वस्तूच्या वाढत्या साठ्यापासून अतिरिक्त समाधान अधिक मिळणार नाही, किंबहुना कमी होत जाईल. हा घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा एक प्रकारचा बेसिक आणि मूळ अर्थ आहे. दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात वाढ होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. लक्ष द्या. दुसऱ्या शब्दामध्ये ऑल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली त्यांचं अर्थशास्त्राची मूलतत्त्वे हा जो ग्रंथ प्रकाशित केला आहे, त्या ग्रंथामध्ये घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं विश्लेषण शब्दशः त्यांनी जे सोप्या भाषेमध्ये जे वर्णित केलेलं आहे, त्या वर्णनाअंतर्गत आपल्याला या ठिकाणी असं समजून घ्यायचं आहे की त्यांनी दुसऱ्या शब्दामध्ये घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं विश्लेषण अत्यंत सोप्या आणि मार्मिक भाषेमध्ये असं केलेलं आहे. ते म्हणतात की इतर परिस्थिती जर कायम आहे तर एखाद्या वस्तूच्या साठ्यात जर पूर्वीपेक्षा वाढ होत गेली, अर्थात वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढ झालेल्या वस्तूच्या नगापासून प्राप्त होणारी जी अतिरिक्त उपयोगिता आहे ती क्रमशः पूर्वीच्या तुलनेमध्ये घटत जाते. उदाहरणार्थ, जसं आपण मागच्या एकूण उपयोगितेच्या आणि सीमांत उपयोगितेच्या कोष्टकाच्या आणि आकृतीच्या सहाय्याने आपण बघितलं की पहिल्या वस्तूपासून उपयोगिता ही जास्त, दुसऱ्या नगापासून प्राप्त होणारी उपयोगिता ही कमी. जसं आपण पाहिलं, सीमांत उपयोगिता प्रत्येक वस्तूच्या नगापासून जी प्राप्त होत होती ती -2 -2 अशा पद्धतीमध्ये प्राप्त होत होती. अर्थातच त्याचाच आधार घेऊन ऑल्फ्रेड मार्शल यांनी या ठिकाणी घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं विश्लेषण करताना हेच मत प्रकट केलेलं आहे, हेच मत या ठिकाणी मान्य केलेलं आहे की इतर परिस्थिती जर कायम आहे आणि अशावेळी एखाद्या वस्तूच्या साठ्यात सातत्याने वाढ होते आहे आणि या वस्तूच्या साठ्यात होत असलेल्या वाढीमुळे प्रत्येक झालेल्या वाढीव नगापासून प्राप्त होणारी जी अतिरिक्त उपयोगिता आहे ती पूर्वीच्या तुलनेमध्ये क्रमशः जेव्हा घटताना प्राप्त होते तेव्हा त्यास आपण घट्ट्या सीमांत उपयोगिता सिद्धांत असं म्हणतो. जसं आपल्याला एखादी वस्तू आपल्याजवळ सुरुवातीला कमी आहे आणि आपल्याला असं वाटते की या वस्तू आपल्याकडे अधिक जमा व्हाव्या, तर आपण त्या वस्तू अधिक जमा करण्याचा प्रयत्न करतो, आपण प्रामाणिक प्रयास करतो आणि समजा प्रयत्नांती असं झालं की आपल्याजवळ पूर्वीच्या तुलनेपेक्षा त्या वस्तूमध्ये भरमसाठ वाढ झाली आणि अशावेळी या झालेल्या भरमसाठ वाढीच्या वस्तूच्या साठ्यापासून आपल्याला पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक समाधानाच्या मात्रा प्राप्त होणार नाही. जसं एखादी नवीन वस्तू आपण घेतली तर त्याचं नाविन्य असेपर्यंत आपण त्या वस्तूच्या बाबत आपलं आकर्षण अधिक काळापर्यंत असते. जशी जशी ती वस्तू जुनी होत गेली तसं तसं त्या वस्तूचं आकर्षण आपल्या मनामध्ये कमी होत जातो. तसंच इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात जर वाढ होत गेली तर होत गेलेल्या या साठ्याच्या वाढीमुळे प्रत्येक वाढीच्या या नगापासून प्राप्त होणारी जी अधिकची जी उपयोगिता आहे ती क्रमशः घटत जाते, असा हा सिद्धांत या ठिकाणी मान्य करतो. थोडक्यात, एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते.
म्हणजे ज्या वस्तू विरळ असतात, ज्या वस्तू फार रेअर असतात, अशा रेअर आणि विरळ वस्तूच्या बाबतीत आपल्या मनामध्ये आकर्षण आणि उत्कंठा आणि उत्सुकता अधिक असते. आणि जर अशा विरळ वस्तू जर मुबलक प्रमाणामध्ये जर समाजामध्ये आणि मार्केटमध्ये अवेलेबल होऊ लागल्या, तर त्या वस्तूच्या साठ्यामध्ये होणाऱ्या भरमसाठ वाढीचा परिणाम त्या वस्तूच्या प्रती आकर्षणामध्ये आपल्या कमी होते. त्या वस्तूच्या उपभोगापासून प्राप्त होणारी जी समाधान असते, मिळणारा जे संतोष असते, मिळणारा जे आनंद असते, ते कमी होत जाते. म्हणून अशा अधिकाधिक प्रमाणात घेण्याची जी इच्छा, त्या वस्तूचा उपभोग करण्याची इच्छा जी आपल्या मनामध्ये असते, त्या वस्तूच्या साठ्यामध्ये होत गेलेल्या वाढीमुळे ती वस्तू आपल्याला नकोशी अशी वाटते. याला आपण घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत असं या ठिकाणी म्हणतो. गृहीतके. तुम्हाला घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत मला वाटते लक्षात आला असेल, की एखाद्या वस्तूच्या साठ्यामध्ये सातत्याने निरंतर जर वाढ होत गेली, तर अशा निरंतर आणि सातत्याने वाढ होत असलेल्या वस्तूच्या साठ्याच्या मोबदल्यापासून प्राप्त होणारी जी उपयोगिता असते, ती पूर्वीच्या तुलनेमध्ये घटत जाणारी असते आणि कालांतराने ती शून्यापर्यंत येते आणि त्याही पुढच्या काळामध्ये ते ऋण किंवा मायनस स्वरूपामध्ये आपल्याला प्राप्त होते. याचं कारण असं आहे, की कोणतीही वस्तू जर कमी प्रमाणात जर बाजारामध्ये उपलब्ध असेल, तर त्या वस्तूची वापर करण्याची इच्छा आपल्या मनामध्ये, आकर्षण आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि अशा वस्तूच्या साठ्यामध्ये जर वाढ होत गेली, ती वस्तू जर मुबलक प्रमाणामध्ये, प्रचूर मात्रेमध्ये आपल्याला जर बाजारामध्ये उपलब्ध झाली, तर त्या वस्तूच्या बाबत आपल्या मनामध्ये इच्छा वापरण्याची अधिक नसते. जसं सुरुवातीला वाटाण्याच्या शेंगा जेव्हा बाजारामध्ये येतात, तेव्हा ते फार रेअर असतात, ते फार विरळ असतात. अन्यत्र आपल्याला त्या शेंगा सापडत नाही. तेव्हा अशा वेळी जेव्हा नवीन-नवीन त्या शेंगा येतात, तेव्हा बाजारामध्ये ₹100 पेक्षा अधिक प्रति किलोचं भाव त्या वस्तूचा असते आणि जसं-जसं वेळ आणि काळ समोर जाते, जसं-जसं वाटाण्याच्या शेंगा बाजारामध्ये सर्वत्र उपलब्ध होऊ लागतात, तेव्हा तेच ₹100 प्रति किलोचं असलेलं भाव ₹10 प्रति किलोपर्यंत कसं येते, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. यामागे सुद्धा हा कारण आहे घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. अर्थात एखाद्या वस्तूच्या साठ्यामध्ये वारंवार मोठ्या संख्येमध्ये जर वाढ होत गेली, तर अशा वाढ झालेल्या मोठ्या साठ्याच्या अनुषंगाने प्राप्त होणारी जी उपयोगिता असते किंवा आनंदाच्या मात्रा असतात किंवा इच्छा ज्या असतात, त्या घटत जातात. असा हा एकंदरीत विवेकशील आणि बुद्धिजीवी माणसाचा एक प्रकारचा अट्टाहास किंवा त्याचं एकंदरीत वर्तन घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताअंतर्गत आपल्याला पाहायला मिळतो. गृहीतके. याच्यावर स्वतंत्र प्रश्न विचारले जाते तुम्हाला. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके सविस्तर लिहा. तर यावर आपण जे मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत, त्या मुद्द्यांच्या बाबत आपल्याला त्यामध्ये वर्णन करायचं आहे. तर पहिलं गृहीतक, विवेकशीलता. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं पहिलं गृहीतक, पहिली अट काय आहे? गृहीतक म्हणजे अट, कंपल्शन. विवेकशीलता. ग्राहक हा विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते. त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. लक्ष द्या. विवेकशीलता हा पहिला गृहीतक आहे. या अंतर्गत प्रत्येक ग्राहक हा विवेकशील आणि बुद्धिजीवी आहे. प्रत्येक ग्राहक वस्तूची खरेदी बुद्धिचातुर्याने, विवेकशीलतेने, आपल्या बुद्धीचा वापर करूनच कोणताही ग्राहक वर्तन करत असतो आणि तो बुद्धिचातुर्याचा वापर करून व महत्तम समाधान प्राप्त करण्याचा त्याचा त्या वस्तूच्या उपभोगापासून प्रयत्न असतो. म्हणजेच ग्राहक हा विवेकशील जर असला, तर त्याची वर्तणूक सर्वसामान्य असते आणि त्यामुळे त्याला महत्तम समाधान प्राप्त होऊ शकते. त्याकरताच तो त्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो. दुसरा मुद्दा, संख्यात्मक मापन. या सिद्धांतांतर्गत उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते. जसं आपण उदाहरणार्थ मागच्या कोष्टकामध्ये आणि आकृतीमध्ये पाहिलं होतं, की एकंदरीत 7 वस्तूचं आपण उपभोग घेतलं होतं, क्ष नावाच्या वस्तूचं. पहिल्या वस्तूपासून आपल्याला 10 उपयोगिता प्राप्त झाली होती. दुसऱ्या वस्तूपासून 8, तिसऱ्यापासून 6, चौथ्यापासून 4, पाचव्यापासून 2, 6व्यापासून 0 आणि 7व्यापासून -2. अर्थात त्या वस्तूच्या उपभोगाचं मापन आपण संख्येमध्ये केलं होतं. 10 ते 2 0 पर्यंत -2 पर्यंतचा जो प्रवास होता. अर्थात
घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या गृहीतकाअंतर्गत संख्यात्मक मापन आपण जे अभ्यासत आहोत त्या अंतर्गत सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते, ही अट यामध्ये घालण्यात आलेली आहे. ही अट स्वीकारलेली आहे, ही अट कबूल करण्यात आली आहे. त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात. यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्यांची तुलना करता येते. लक्ष द्या, यामध्ये या सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते, हा पहिला मुद्दा, हे गृहीत धरलं आहे. ठीक आहे. त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होते. यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्यांची तुलनासुद्धा करता येते. जसं मी आत्ताच सांगितलं की पहिल्या वस्तूच्या उपभोगापासून 10 उपयोगितेच्या मात्रा आणि 7व्या नंबरच्या वस्तूच्या उपभोगापासून -2 अशा उपयोगितेच्या मात्रा आपल्याला प्राप्त झाल्या होत्या. म्हणजेच सहज गणिती पद्धतीच्या माध्यमातून आपण हे शक्य करू शकलो की पहिल्या वस्तूपासून आकडेवारी आपल्याला उपयोगितेची 10 प्राप्त झाली होती आणि शेवटची 7व्यापासून -2. याचा अर्थ की या सिद्धांताअंतर्गत उपयोगितेचे मापन पहिली गोष्ट संख्यात्मक स्वरूपामध्ये सहज करता येते. ते सहज का करता आले की गणितीय पद्धतीचा आधार घेऊन आपण हे सगळं करू शकलो आणि प्रत्येक वस्तूपासून मिळणारी उपयोगिता आपल्याला सहजरित्या जाणून घेता येते व त्यांची तुलनासुद्धा करता येते. तुलना म्हणजे पहिल्या वस्तूपासून आपल्याला अधिक मात्रा प्राप्त झाल्या की शेवटच्या वस्तूपासून किती मात्रा आपल्या घटल्या, या सगळ्या गोष्टीची तुलना आणि कंपॅरिझन आपण संख्यात्मक मापन पद्धतीच्या आधारावर घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या गृहीतकाअंतर्गत सहज आपण करू शकतो. त्यानंतर एकजिनसीपणा. एकजिनसीपणा म्हणजे सिमिलॅरिटी, सारखेपणा. म्हणजे उपभोगातील वस्तूचे सर्व नग, आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी समान आहेत. म्हणजे हा जो मुद्दा आहे, हा जो गृहीतक आहे, हा अशा पद्धतीचं विश्लेषण आपल्याला सांगतो की घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताअंतर्गत अशाच वस्तूचं उपभोग ग्राहकांद्वारे घेतल्या जाते ज्या वस्तू दिसायला सारख्या आहेत, आकाराने सारख्या आहेत, स्वरूपाने सारख्या आहेत, त्यांचा रंगही सारखा आहे आणि त्यांचा चवही सारखा आहे. अर्थात सर्वच बाबतीमध्ये घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताअंतर्गत ग्राहक ज्या वस्तूचा उपभोग घेत आहेत त्या एकजिनसीपणाच्या आहेत, त्या एकसारख्या आहेत. हा तिसरं गृहीतक आहे. चौथं गृहीतक, उपभोग सातत्य. एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एका पाठोपाठ एक घेतला जातो. जसं आपण पाहिलं, एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेचं कोष्टक आणि जर आकृतीचं जर आपण अभ्यास केलं तर त्यामध्ये आपण पाहिलं की पहिल्या वस्तूपासून तर 7व्या वस्तूपर्यंत सलग सातत्याने निरंतर विना खंड पडता त्या ग्राहकांनी पहिल्या वस्तूपासून त्या वस्तूच्या उपभोगाची सुरुवात केली होती आणि 7व्या वस्तूपर्यंत त्यांनी त्या वस्तूचा उपभोग घेण्याचा प्रवास थांबवला होता. अर्थात घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या गृहीतकाअंतर्गत वस्तूचं उपभोग हे सातत्याने, हे निरंतर, न चुकता, खंड न पडता घेतल्या जाते आणि म्हणून त्याची आकडेवारी अचूक आणि योग्य प्रकारे या गृहीतकाअंतर्गत आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर आहे योग्य आकारमान. उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्य किंवा साधारण असावे. ते अत्यंत मोठे किंवा लहान नसावे. लक्ष द्या, पाचवं गृहीतक सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताअंतर्गत. असं हा गृहीतक सांगतो की घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताअंतर्गत ज्या वस्तूचा उपभोग ग्राहक घेत आहेत त्या वस्तू सर्व कशा असल्या पाहिजे, आकारमानाने योग्य आणि साधारण असल्या पाहिजे. ते खूप अधिक मोठ्या व अधिक छोट्यासुद्धा नसाव्यात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जोरात तहान लागलेली आहे आणि तहान लागली असता त्याला जर आपण मोठ्या गुंड भरून जर त्याला पाणी पाजलं तर त्या भरलेल्या गुंडातून पाणी जर त्यांनी पेलं तर त्याची तहान जाणार नाही. का? जरी गुंडामध्ये त्याची तहान भागवण्याची क्षमता असलेली वस्तू त्यामध्ये आहे, परंतु ती ज्या मोठ्या आकाराच्या द्वारे त्या व्यक्तीला पाणी पाजल्या जात आहे ते समाधानकारक नाही. म्हणजे
अवाजवी किंवा फार मोठी वस्तूच्या उपभोगापासून त्याला समाधान मिळणार नाही. किंवा एकदम छोट्याशा चमच्यापासून जर एखाद्या लहान बाळाला, जसं जन्मलेला बाळ असतो, त्या जन्मलेल्या बाळाला छोट्याशा चमच्यापासून त्याला पाणी पाजल्या जाते, तर त्याची तहान भागवली जाते. परंतु एखादा मॅच्युअर्ड पर्सन आहे, एखादा सज्ञान व्यक्ती आहे, त्या सज्ञान व्यक्तीला जर छोट्याशा चमच्यानी वारंवार जर पाणी पाजत गेलो, तर त्या व्यक्तीची तहान जाणार नाही. म्हणजे एकदम मोठी वस्तू आणि एकदम लहानही वस्तू या सिद्धांताअंतर्गत कन्सिडरेबल नाही आहे, ती स्वीकारण्यायोग्य नाही आहे. तर उपभोग्य वस्तूंचा आकार हा साधारण असावा, न मोठं असावं, न छोटं असावं. हा अशा पद्धतीचं गृहीतक या ठिकाणी मान्य आहे. स्थिरता. उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न म्हणजे ग्राहकाचे उत्पन्न, चव आणि पसंती, सवयी, आवड-निवड यासारखे घटक स्थिर असावेत. पैशाची सीमांत उपयोगितासुद्धा स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. लक्ष द्या, हा जो 6वा गृहीतक आहे. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत जर आपल्याला प्रत्यक्षात अनुभवास घ्यायचा असेल, तर त्यासाठी काही गृहीतकं या ठिकाणी योजिलेले आहेत. ते गृहीतक काही इथे निश्चित केलेले आहे. या गृहीतकांतर्गत 6वा मुद्दा जो आहे स्थिरता. आता स्थिरत्व कशासाठी असावं? घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताअंतर्गत ग्राहक ज्या वस्तूच्या उपभोगाची प्रक्रिया करत आहे, अर्थात ज्या वस्तूचा उपभोग घेत आहे, उपभोग घेत असताना उपभोगाची प्रक्रिया सुरू असताना त्या ग्राहकाचे उत्पन्न असेल, ज्या वस्तूचा तो उपभोग घेत आहे त्या वस्तूची चव असेल, त्या ग्राहकाची पसंत असेल, त्या ग्राहकाच्या सवयी असतील, त्याची आवड असेल, त्याच्या निवडी असेल, ह्या ज्या महत्त्वपूर्ण बाबी आहेत, ह्या न बदलणाऱ्या असाव्यात, अर्थात त्या स्थिर असाव्यात, त्या कॉन्स्टंट असाव्यात. सोबतच पैशाची सीमांत उपयोगितासुद्धा ही न बदलणारी असावी, अर्थात स्थिर असावी. म्हणजेच घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताच्या 6व्या गृहीतकाअंतर्गत उपभोगाची प्रक्रिया सुरू असताना ग्राहकाचे उत्पन्न, त्या वस्तूची चव, त्या ग्राहकाची पसंती, त्याची आवड-निवड या सर्व बाबी स्थिर असून त्याचं उत्पन्नसुद्धा स्थिर असणं आवश्यक आहे. त्यानंतर आहे विभाज्यता. विभाज्यता म्हणजे एका वस्तूपासून एका वस्तूचे 2 भाग करणे. एखाद्या वस्तूपासून दुसरा भाग एखादा त्याच्यापासून दूर करणे. म्हणजे 1 किलोचं एखादं फळ आहे, त्या फळाला मधल्या भागात त्याला कापून त्याचे 2 भाग करणे म्हणजे विभाज्यता. लक्ष द्या, विभाज्यता हा 7वा गृहीतक आहे. हा सिद्धांत असे गृहीत धरतो की उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी. त्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता येईल. लक्ष द्या, महत्त्वपूर्ण हा घटक आहे या ठिकाणी, हा गृहीतक आहे. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत अंतर्गत अशाच वस्तूंना स्थान देण्यात आलेलं आहे की ज्या वस्तूच्या अंगी विभाज्यता हा गुण असेल. अर्थात विभाज्यता गुण नसलेल्या वस्तूंना या सिद्धांताअंतर्गत स्थान नाही, थारा नाही. अर्थातच हा सिद्धांत उपभोगात आणलेल्या प्रत्येक वस्तूच्या अंगी विभाज्यता हा गुण असणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे वस्तूचे लहान लहान भागामध्ये विभाजन करता येते आणि उपभोगाची प्रक्रिया ही समोर नेता येते. अर्थात विभाज्यता हा सुद्धा एक प्रकारचा महत्त्वपूर्ण घटक घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं आपल्या समक्ष उपस्थित होतो. त्यानंतर आहे एकच गरज. लक्ष द्या, एकच गरज. गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे हे सिद्धांत गृहीत धरते. लक्ष द्या, आपण शेवटचा घटक आपण अभ्यासत आहोत गृहीतकाचं एकच गरज. हा शेवटचा
गृहीतक आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचं. एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे हे सिद्धांत गृहीत धरतो. लक्ष द्या, घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत अंमलात आणण्यासाठी किंवा त्याचा अनुभव घेण्यासाठी किंवा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी काही गृहीतकं आकारण्यात आलेली आहे. त्या गृहीतकाअंतर्गत एकच गरज हा शेवटचा मुद्दा या गृहीतकाअंतर्गत आहे. या अंतर्गत एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे हे सिद्धांत गृहीत धरतो. उदाहरणार्थ, तहान लागलेली असेल तर आपण पाणी पिण्याचीच प्रक्रिया त्या काळामध्ये घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताअंतर्गत करत असतो. भूक लागलेली असेल तर पोळी खाण्याची प्रक्रियेचंच आपण कार्य त्या ठिकाणी करत असतो. म्हणजे या सिद्धांताअंतर्गत जे एकच गरज हा गृहीतक जो स्वीकारला गेलेला आहे, या गृहीतकाअंतर्गत ग्राहक ज्या गरजेला सुरुवात करतो त्याच गरजेचा शेवट या सिद्धांताअंतर्गत करतो. अर्थात तहान भागवण्याची गरज जर त्या ग्राहकाने हाती घेतली असेल तर तहान पूर्ण शमवूनच तो ग्राहक चैनीनं बसेल, अन्यथा नाही. अर्थात एकच गरज जर या सिद्धांताअंतर्गत आपण स्वीकारली तर ते भागवण्यासाठी वस्तूचा पुरेपूर वापर हा सिद्धांत कसं करायचं हे सुद्धा सांगत असतो. आतापर्यंत आपण या प्रकरणामध्ये घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत काय आहे, त्याची विधानं, त्याचं विश्लेषण आपण पाहिलं आणि त्याची गृहीतकंसुद्धा या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत आपण कोष्टकाद्वारे कसं स्पष्ट करणार याबाबत आपल्याला चर्चा करावयाची आहे. तर मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो की हा सिद्धांत नक्कीच आपल्याला समजलेला असावा. जर यामध्ये काही त्रुट्या किंवा काही अडचण तुम्हाला समजण्यायोग्य नसेल तर नक्कीच आपण पुढच्या तासिकेमध्ये व्हॉईस मेसेजद्वारा किंवा आपण टाईप करून आपल्या या वर्ग 12 अ, ब, क या ग्रुपवर आपल्या समस्या आपण टाकू शकतात. नक्कीच त्या समस्येचं निराकरण आणि समाधान करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी मैत्रिणींना मी आवाहन करतो की आमचे हे व्हिडिओ अत्यंत मन लावून, एकाग्र होऊन, शांत चित्ताने ऐका. ज्या गोष्टी समजल्या नसेल त्या नक्कीच SMS-च्याद्वारे आम्हाला विचारा. मी पुन्हा एकदा विद्यार्थी मैत्रिणींना आग्रहाची विनंती करेल की माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि याला लाईक करा. धन्यवाद.